Hi, good evening everyone. I welcome all of you to the classes of spoken English. In the last class, we were talking about simple present tense. या आधीच्या क्लासमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स विषयी बोलत होतो. आज आपण माहिती का सिंपल पास्ट टेन्स वर क्वेश्चन्स कशा पद्धतीने फ्रेम करायचे, हाऊ टू फ्रेम क्वेश्चन विथ सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स सोबत कसे क्वेश्चन फ्रेम करायचे हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला मी स्ट्रक्चर लिहून देतो. बघा, ज्यावेळेस आपण प्रेझेंट टेन्स मध्ये क्वेश्चन्स तयार करतो त्यावेळेस कशाचा यूज करतो आपण, डू आणि डजचा. पण या ठिकाणी आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये कशाचा वापर करणार तर डीडचा. कशाचा? डीडचा वापर करणार आपण क्वेश्चन्स तयार करण्यासाठी. तर बघा या ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर लिहून देतो मी. बघा, जर क्वेश्चन्स तयार करायचे असतील तर चांगलं लक्षात ठेवा, पास्ट टेन्स मध्ये म्हणजे भूतकाळामध्ये क्वेश्चन जर तयार करायचे असतील तर डीडचा यूज करायचा. ओके, आता बघा स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे. सुरुवातीला काय ना, क्वेश्चन करायचंय म्हणजे डीड. या ठिकाणी आपण डीड घेणार. ओके, प्लस त्यानंतर आपण घेणार सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हे आपलं स्ट्रक्चर आहे. डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट आणि देन क्वेश्चन मार्क. लास्ट मध्ये क्वेश्चन मार्क द्यायचा, कारण हा काय क्वेश्चन्स स्ट्रक्चर आहे. आता बघा, क्वेश्चन्स कशा पद्धतीने तयार करायचे. फर्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल आपण प्रेझेंट टेन्स मध्ये कसा क्वेश्चन तयार केला होता, डू यू टेक टी, तुम्ही चहा घेता का, असं विचारलं होतं. डू यू टेक टी म्हणजे तुम्ही चहा घेता का. पण आपल्याला आता काय विचारायचं माहिती का, तुम्ही चहा घेतला का. फॉर एक्झाम्पल तुम्ही आणि मी आहे, मित्र, आपण दोघ जण मित्र आहे आणि तुम्ही मध्ये का हॉटेलमध्ये बसलेले ऑलरेडी आणि मी तिथे आलो हॉटेलमध्ये. मग तुम्हाला विचारलं मी, तुम्ही चहा घेतला का. म्हणजे असं पण विचारू शकतो मी, तुम्ही चहा घेता का, किंवा तुम्ही म्हणसा मला तुम्ही चहा घेतला, बरोबर आहे, किंवा मला तुम्हाला असं विचारायचं तुम्ही चहा घेतला का. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, तर त्या ठिकाणी बघा कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये, डीड यू टेक टी असं म्हणू शकता तुम्ही. डीड यू टेक टी, तुम्ही चहा घेतला का. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, डीड यू हॅव टी, तुम्ही चहा घेतला का. बघा, डीड यू हॅव टी, तुम्ही चहा घेतला का. डीड यू हॅव टी, तुम्ही चहा घेतला का. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं तुम्ही तिथे गेले का, तुम्ही तिथे गेले का. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, तुम्ही तिथे गेले का. डिड यू गो देअर, तुम्ही तिथे गेले का. डिड यू गो देअर, तुम्ही तिथे गेले का. डिड यू गो देअर. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आणि मी तर मित्रच आहे, बरोबर आहे. आपण समजा एखाद्या ठिकाणी भेटलो आणि म्हणजे आधीच आपली मैत्री झालेली आहे, आधी आपण भेटलेलो होतो, पण परत आपण खूप दिवसानंतर भेटलो. तर मग त्यावेळेस तुम्हाला म्हटलं मी, तुम्ही मला ओळखलं का. तुम्ही मला ओळखलं का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, तुम्ही मला ओळखलं का. डिड यू नो मी, तुम्हाला ओळखलं का. खूप दिवसानंतर भेटलो तर म्हणणार आपण डिड यू नो मी, तुम्हाला ओळखलं का. डिड यू नो मी, तुम्ही मला ओळखलं का. तुम्ही मला ओळखलं का, डिड यू नो मी. पण जर आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणतो तर आपण कसं म्हणतो, डू यू नो मी, तुम्हाला ओळखता का असं. पण आता येतं काय पास्ट टेन्स मध्ये, डिड यू नो मी, तुम्हाला ओळखलं का, अशा पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं तुम्ही व्यवसाय सुरू केला का. तुम्ही व्यवसाय सुरू केला का म्हणजे बघा, एक तर तुम्ही व्यवसाय सुरू केलेला असेल किंवा नसेल केला. हे कशात झालं, पास्ट टेन्स मध्ये, भूतकाळामध्ये झालं, बरोबर आहे. म्हणून आपण डीडचा यूज करतो. किंवा डिड यू स्टार्ट अ बिझनेस, तुम्ही व्यवसाय सुरू केला का. डिड यू स्टार्ट अ बिझनेस, डिड यू स्टार्ट अ बिझनेस, तुम्ही व्यवसाय सुरू केला का. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचं तुम्ही श्रीमंत होण्यासाठी व्यवसाय सुरू केला होता का. तुम्ही श्रीमंत होण्यासाठी व्यवसाय सुरू केला होता का. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, डिड यू स्टार्ट द बिझनेस टू बी रिच. श्रीमंत होण्यासाठी तुम्ही व्यवसाय सुरू केला होता का. डिड यू स्टार्ट द बिझनेस टू बी रिच. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन तयार करायचे. तुम्हाला समजताय नाही मला कमेंट मध्ये सांगा, हो सर तुम्ही जे सांगताय ते समजताय. यावर आपण उद्या माहितीये का आन्सर्स कशा पद्धतीने द्यायचे ते आपण अभ्यासणार आहोत. आज फक्त क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे कसं आहे, तुमची ही कल्पना क्लिअर झाली पाहिजे, क्वेश्चन्स कशा पद्धतीने बनवायचे ते. अजून काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघू. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचं तुम्हाला समजलं का. तर हे क्वेश्चन पण आपण इंग्लिशमध्ये कसं विचारणार, या स्ट्रक्चरवरून विचारणार आपण. डिड यू अंडरस्टँड, तुम्हाला समजलं का. डिड यू अंडरस्टँड कसं विचारणार मी, डिड यू अंडरस्टँड, डिड यू अंडरस्टँड.
डिड यू अंडरस्टँड, तुम्हाला समजलं का, अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या कॉलेज फॉर एक्झाम्पल तुम्ही माझे मित्र आहे, बरोबर आहे, आणि मला तुम्हाला विचारलंय तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली का, तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली का, तर कसं विचारणार मी इंग्लिशमध्ये, डिड यू take the admission in the college, did you take admission in the college, did you take admission in the college, तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली का, याचा अर्थ काय, तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली का, डिड यू टेक ऍडमिशन इन द कॉलेज, तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली का, अशा पद्धतीने. आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केला का, मला म्हणायचं तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केला का, तर कसं विचारणार मी इंग्लिशमध्ये माहिती का, डिड यू complete your homework, डिड यू कंप्लीट युअर होमवर्क, तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केला का, याचा अर्थ काय, तुम्ही तुमचा होमवर्क पूर्ण केला का, डिड यू कंप्लीट युअर होमवर्क. फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय तुम्ही मला फॉलो केलं का, तुम्ही मला फॉलो केलं का, अरे सबस्क्राईब करून टाका जर आले असेल नवीन असाल तर. आता मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, डिड यू फॉलो मी, तुम्हाला फॉलो केलं का, डिड यू फॉलो मी, मला सांगा कमेंटमध्ये केलं का, हो येस नो, डिड यू फॉलो मी, तर कसं म्हणणार मी, डिड यू फॉलो मी, डिड यू फॉलो मी, तुम्ही मला फॉलो केलं का. बरं सांगा मला, मी जे इन्स्ट्रक्शन देतो, मी ज्या सूचना देतो त्या तुम्ही फॉलो केले का, माझे इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो केले का, तर कसं विचारणार मी इंग्लिशमध्ये, डिड यू फॉलो माय इन्स्ट्रक्शन, तुम्ही माझे इन्स्ट्रक्शन फॉलो केले का, डिड यू फॉलो माय इन्स्ट्रक्शन, डिड यू फॉलो माय इन्स्ट्रक्शन, डिड यू फॉलो माय इन्स्ट्रक्शन, तुम्ही माझे इन्स्ट्रक्शन फॉलो केलं का. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुम्ही एखादी कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला का, तुम्ही कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला का, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये, डिड यू ट्राय टू टेल द स्टोरी, तुम्ही कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला का, याचा अर्थ काय, तुम्ही कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला का, डिड यू ट्राय टू टेल द स्टोरी. तुम्ही पुस्तक वाचलं का, तुम्ही हे पुस्तक वाचलं का, तर कसं म्हणणार मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, तुम्ही हे पुस्तक वाचलं का, डिड यू रीड दिस बुक, तुम्ही हे पुस्तक वाचलं का, याचा अर्थ काय, तुम्ही हे पुस्तक वाचलं का, डिड यू रीड दिस बुक. फॉर एक्झाम्पल मी एखाद्या ऑफिसमध्ये मॅनेजर आहे, किंवा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये मॅनेजर आहे आणि तुमचा एखादा एम्प्लॉई असेल, तो उशिरा आला असेल, मग त्याला तुम्हाला विचारायचंय तू वेळेवर आला का, तू एवढंच बोलतोय मला सांगतोय असं तसं सांगतोय, तू वेळेवर आला का, तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, डिड यू कम ऑन टाइम, तू वेळेवर आला का, डिड यू कम ऑन टाइम, डिड यू कम ऑन टाइम, तू वेळेवर आला का, अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तुम्ही मूवी बघितली का, एखादी मूवी असेल, एखादा पिक्चर असेल, तुम्ही गेले असेल कुठं, मला विचारायचंय तुम्हाला की तुम्ही ती मूवी बघितली का, तर कसं विचारणार इंग्लिशमध्ये, डिड यू वॉच दिस मूवी, तुम्ही ती मूवी बघितली का, डिड यू वॉच दॅट मूवी, डिड यू ही मूवी बघितली का, तर कसं म्हणणार दिस मूवी, ती मूवी म्हटलं तर कसं म्हणणार दॅट मूवी, तुम्ही ती मूवी बघितली का, डिड यू वॉच दॅट मूवी, तुम्ही ती मूवी बघितली का, अशा पद्धतीने. तुम्हाला हे सर्व समजलं का, कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, डिड यू अंडरस्टँड, तुम्हाला हा क्लास समजला का, डिड यू अंडरस्टँड द क्लास, तुम्हाला क्लास समजला का, डिड यू अंडरस्टँड द क्लास. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे, मेनी क्वेश्चन्स यू कॅन क्रिएट, तुम्ही अनेक क्वेश्चन्स तयार करू शकता. आता तुम्हाला काय करायचंय माहिती का, हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला लिहून घ्यायचे, की तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून मी क्वेश्चन्स दिलेत, असे क्वेश्चन तुम्हाला स्वतःच्या मनाने क्रिएट करायचे, कमीत कमी माहिती का 20 तरी क्वेश्चन, 20-25 क्वेश्चन तुमच्या मनाने तुम्ही क्रिएट करा. बाकी
व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर.